कोपरगाव शहरातील इंडोर गेम हॉल व स्विमिंग पूल परिसरात नगरपालिका प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या बंद खोलीबाहेर शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी सकाळी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास एक गावठी कट्टा आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे। नगरपालिका प्रशासनामार्फत संबंधित परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असताना सफाई कर्मचाऱ्यांच्या नजरेस संशयास्पद वस्तू पडली। जवळ जाऊन पाहणी केली असता ती गावठी कट्टा असल्याचे दिसून आले। त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने वरिष्ठ कर्मचाऱ्यांना ही माहिती देण्यात आली। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी कट्ट्याची प्राथमिक पाहणी केली असता तो अत्यंत जुना गंजलेला व निकामी अवस्थेत असल्याचे आढळून आले। तसेच संबंधित कट्टा बंद अवस्थेत असल्याच्याही प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे। हा गावठी कट्टा त्या ठिकाणी नेमका पोहोचला कसा, तो किती दिवसापासून तेथे पडून होता, तसेच त्याचा कोणत्याही गुन्हेगारी घटनेशी काही संबंध आहे का याचा तपास पोलीस करत आहेत। तपासानंतरच याबाबतची अधिकृत माहिती स्पष्ट होणार आहे। विशेष म्हणजे शासकीय ताब्यातील परिसरात तसेच नागरिकांची वर्दळ असलेल्या भागात गावठी कट्टा आढळून आल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात असून या घटनेची शहरभर चर्चा सुरू आहे। बातमी तुमची प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। विश्वासार्ह प्रवासासाठी निवडा श्री साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स। कोपरगाव, शिर्डी आणि महाराष्ट्रभर सुरक्षित व आरामदायी प्रवासासाठी अनुभवी ड्रायव्हर्ससह 24 तास सेवा। 4 सीटर पासून 55 सीटर पर्यंत सर्व प्रकारच्या एसी गाड्या वाजवी दरात उपलब्ध। आजच संपर्क साधा। चेतन आगळे पाटील, मोबाईल नंबर 86 98 09 45 73।